नमस्कार मित्रांनो, बाप बाप होता है, बेटा बेटा होता है म्हणजे काय हे तुम्हाला हा व्हिडिओ बघून कळेल. पण डोनाल्ड तात्या ट्रम्प यांचे फेवरेट फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर यांनी पाकिस्तानमधल्या शिया धर्मगुरूंची भेट घेतलेली आहे आणि त्याच्यात त्यांना सांगितलेलं आहे की पाकिस्तान दुसऱ्या देशात घडणाऱ्या घटनांनी प्रभावित होऊन इकडे जर कोणी दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर ते मुळीच खपवून घेणार नाही. ही बातमी महत्त्वाची का आहे ते तुम्हाला कळेल. आधी तो कोणाकोणाला भेटले त्यांची नावं आधी बघूया मिळतात का, कारण बरेच लोक त्यांना भेटले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये नुकताच युद्धविराम झालेला आहे. असं म्हणतात की चीननी हा युद्धविराम घडवून आणलेला आहे. तात्पुरता आहे, ईद निमित्त आहे, कारण रमजान महिना संपून आता ईद आहे आणि त्यामुळे 4 दिवसासाठी तिथे युद्धविराम आहे. याच्यामध्ये अनेक शिया काय म्हणतात स्कॉलर्स आहेत ते त्याला आले होते. पण याची पार्श्वभूमी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मगाशी पण एक व्हिडिओ केला, काल पण एक व्हिडिओ केला की रास लाफान येथे इराणनी हल्ला केलेला आहे. त्याच्या आधी इस्रायलने इराणच्या दक्षिण पारस या गॅस फील्डवर हल्ला केला होता. इराणनी अरब देशांना चेतावणी दिली की आता तुमच्या ऑइल आणि गॅस फील्डवर हल्ले होणार आहेत. हे सगळं कळताच सौदी अरेबियाने आखाती अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक बैठक तातडीने बोलवली. ही बैठक सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये सुरू होती. ही बैठक चालू असतानाच इराणनी रियाधवर क्षेपणास्त्र डागली. सौदी व्यवस्थेने क्षेपणास्त्र प्रणालीने यातली बरीचशी क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उडवली, तरी 1-2 ठिकाणी ती क्षेपणास्त्र पडून आगी लागल्या आणि यामुळे सौदी अरेबिया प्रचंड संतप्त झालेला आहे. की तुम्हाला माहिती होतं की सगळ्या आखाती अरब देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रियाधमध्ये भेटत आहेत आणि त्यांची बैठक चालू असताना तुम्ही हल्ला करतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला हे युद्ध वाढवायचं आहे आणि आम्ही शांत बसलोय याचा अर्थ आम्ही डरपोक नाही, आम्ही पण मर्द आहोत. मर्द म्हणजे इथे असतं असं नाही, तिकडेही मर्द असतात लोक. त्यामुळे आमची परीक्षा, आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. सरळ त्यांनी TV वर येऊन इराणला धमकी दिली. यूट्यूबवर सर्च करू शकता सौदी फॉरेन मिनिस्टर, तुम्हाला ही गोष्ट कळेल. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता म्हणजे बरखा दत्त या पत्रकार संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. अर्थात बहुतेक UAEनीच त्यांना बोलावलं असेल पैसे देऊन, कारण युद्धाच्या वेळेला काय म्हणतात पॅकेज, तिथेही जशी निवडणुकांची पॅकेज असतात तशी युद्धाची पॅकेज असतात. पण त्यातले सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आत्ताच 2 तासापूर्वी बरखा दत्तनी एका UAEच्या एका परराष्ट्र तज्ज्ञाची भेट घेतली आणि त्याची मुलाखत घेतली. त्याच्या मुलाखतीत त्याचा सूर असा आहे की आमचा शत्रू क्रमांक 1 इराण होता, इराण आहे आणि इराणच राहणार आहे. अमेरिका आमच्या मदतीला आहे, आखातात आमच्या मदतीला कोणीही नाही, भारतही नाही, हे तो म्हणालेला आहे, मी म्हणत नाही आहे. आणि त्यामुळे आम्हाला अमेरिकेचा आधार वाटतो. अमेरिकेचं परराष्ट्र धोरण बहुआयामी आहे, त्याच्यात बरेच पदर आहेत, पण आमचं परराष्ट्र धोरण साधं सोपं सरळ आहे. आमच्यासाठी इराण हाच शत्रू आहे आणि अमेरिका आम्हाला आधार देतो, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. ही भूमिका इराणचे संयुक्त अरब अमिराती किंवा सौदी अरेबिया किंवा कतार किंवा बहरीनचे राज्यकर्ते घेणार नाहीत, कारण त्यांचं तळ्यात मळ्यात असतं. पण तिथले जे धोरणकर्ते आहेत, सुरक्षा म्हणजे रक्षा मंत्रालयातले लोक आहेत, परराष्ट्र मंत्रालयातले लोक आहेत, त्यांची ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे.
आणि त्यामुळे जेव्हा सौदी अरेबियानी हा इशारा दिला, कतारनीही हा इशारा दिलेला आहे आणि असं म्हटलं जात आहे की ईदनंतर कदाचित या युद्धामध्ये जर हे युद्ध असं चालू राहिलं आणि आखाती अरब देशांविरुद्ध हल्ले असेच सुरू राहिले तर आखाती अरब देशांनाही या युद्धात उडी घ्यावी लागेल. असं जर झालं तर ही मोठी घटना असणार आहे. कारण अमेरिका आणि इस्रायल या युद्धात आहेत. इस्रायल अतिशय अचूक हल्ले करण्यासाठी ओळखले जातात. 7,500 हल्ले केले वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यात 2,000 लोक मारले गेले. 2,000 हा आकडा मोठा आहे, पण याच्यापूर्वीच्या युद्धांचा तुम्ही जर आकडा बघितला तर 7,500 हवाई हल्ले झाले असते तर किमान 30-40,000 लोक मेले असते. पण बरोबर नेमका तेवढाच ट्रक, तेवढेच मिसाईल लॉन्चर, एवढ्या गोष्टी उडवल्यामुळे तरी अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मिनाब येथे शाळेवर एक क्षेपणास्त्र पडलं, त्याच्यात 160-165 लहान मुली आणि इतर काही लोक मारले गेले. पण जर आखाती अरब देश या युद्धात उतरले तर तुम्ही कल्पना करू शकता या देशांकडे कौशल्य नाही आहेत. अनेकदा यांचे पायलटही भाड्याचे असतात म्हणजे पाकिस्तानी असतात, कारण त्यांच्याकडे स्वतः तेवढे कौशल्य असलेले पायलट नाही. त्यांच्या एअरफोर्सला पाकिस्तान बरेचदा त्यांचे निवृत्त लष्करी अधिकारी प्रशिक्षण देतात, त्यांची सगळी यंत्रणा सांभाळतात. आणि जेव्हा येमेनमध्ये युद्ध झालं होतं, म्हणजे अधिकृतरित्या पाकिस्तान या युद्धात सहभागी झाला नव्हता, पण पाकिस्तानचे लष्करी अधिकारी निवृत्तीनंतर तिकडे सौदी सोबत काम करत होते. येमेनच्या युद्धात 1 लाखाहून जास्त सामान्य लोक मारली गेली होती. कोणी त्याला हुकचू केलं नव्हतं, कारण मुसलमानांना मारत होते आणि त्यामुळे बाकीच्या जगाला आणि त्यांनाही काही पडली नव्हती. पण 1 लाखापेक्षा जास्त लोक मारले गेले होते, कारण सौदी आणि UAEने कार्पेट बॉम्बिंग केलं होतं, दनादन बॉम्ब टाकले होते. आता जर या युद्धामध्ये, इराणच्या युद्धामध्ये सौदी अरेबिया उतरला तर याचा अर्थ स्पष्ट असेल की इराणमध्येही मोठ्या प्रमाणावर नरसंहार होईल. कारण इराण एक तर सौदी अरेबियाकडे अत्याधुनिक विमानं आहेत आणि इराणकडे स्वतःची हवाई हद्द जपण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आणि जर पाकिस्तानी पायलट विमानं चालवणार असतील तर तुम्ही कल्पना करू शकता काय होईल. पण इथेच पाकिस्तान गळपटलेलं आहे आणि पाकिस्तानला याची भीती आहे की जर या युद्धामध्ये आपण सहभागी झालो, खरं तर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचा करार झालेला आहे की एका देशावर हल्ला झाला तर दुसरा देश मदतीला येईल. 2-3दा पाकिस्तानने इराणला इशाराही दिला, आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका, आमच्या भावावर हल्ला झाला, सौदीवर हल्ला झाला तर आम्ही पण उतरू, घाबरलात का, असं पाकिस्तान बोलून झालेलं आहे. पण प्रत्यक्षात यात युद्धात उतरण्याची पाकिस्तानची हिंमत होत नाही आहे, पाकिस्तान याच्यात उतरू शकत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे सौदी अरेबिया ही नाराज आहे, कारण पाकिस्ताननी हा करार वगैरे केला, करार केल्याबद्दल सौदीकडनं पैसे लाटले, सौदीच्या मदतीने अमेरिकेशी त्यांनी संधान बांधलं. फील्ड मार्शल आसिम मुनीर आहे, ते अमेरिकेतले एक लष्करी अधिकारी, सेंटकॉम त्याचे अधिकारी, त्यांच्या अतिशय जवळचे मित्र होते. त्यांचा वापर करून त्यांनी ट्रम्पशी मैत्री जुळवली. ट्रम्पसाठी पाकिस्तान हा इराणबद्दलचा सल्लागार होता. बघा, अमेरिकेच्या डोक्यात हे गेलं 1.5 वर्ष घोळत होतं. पाकिस्तान आणि इराण यांची 905 किलोमीटरची सीमा आहे आणि ती मुख्यतः बलुचिस्तानमध्ये आहे. आणि म्हणून आसिम मुनीर यांच्याकडनं ट्रम्प इराणच्या विषयावर सल्ला घेत होते. तेव्हा त्यांच्या डोक्यात असावं, जर इराणविरुद्ध युद्ध झालं तर अमेरिकेला पाकिस्तानचे तळ, पाकिस्तानची जमीन वापरता येईल. आणि त्यामुळे आता जर हे युद्ध थांबलं नाही तर पाकिस्तानवर जबरदस्त दबाव आहे. एकीकडे अमेरिकेचा दबाव आहे, दुसरीकडे सौदी अरेबिया आणि अरब देशांचा दबाव आहे की तुम्ही आमच्याकडे भीक मागता तर आमच्या मदतीला तुम्ही धावून आलं पाहिजे. पाकिस्तान ते करू शकत नाही आहे, पण पाकिस्तानला ते करावं लागेल. आणि असं जर झालं तर पाकिस्तानला पूर्ण कल्पना आहे की पाकिस्तानमध्ये सुन्नी विरुद्ध शिया दंगे भडकतील. शिया संघटना, त्याच्यातल्या काही मागील काळामध्ये दहशतवादाचाही त्याच्यामध्ये सहभागी होत्या, त्यांना इराणचं समर्थन होतं, त्या पुन्हा पाकिस्तानमध्ये हल्ले करू शकतील. आपल्याला आठवत असेल, जेव्हा हे युद्ध सुरू झालं आणि खामेनी मारले गेले तेव्हा पाकिस्तानमधल्या अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला झाला. ते सगळ्यांनी आंदोलन केलं, ते हिंसक झालं. मग अमेरिकन मरीन्सनी त्यांच्यावर फायरिंग केलं, त्याच्यात पाकिस्तानी लोक मारले गेले. आणि यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड असंतोष आहे की आपल्याच देशात आपण आंदोलन करतोय आणि अमेरिकेचे सैनिक आपल्याला गोळ्या घालत आहेत आणि आपण आपलं सरकार
आपल्या बाजूने उभं राहायचे, जे अमेरिकेच्या बाजूने उभं राहते. बघा तुम्ही कल्पना करा, पाकिस्तानमध्ये अनेक वर्ष त्यांनी कट्टरतावाद त्याला खतपाणी घातलं आणि त्याच्यातनं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि या भीतीने पाकिस्ताननी कराची असेल, इस्लामाबाद असेल, लाहोर असेल, ठिकठिकाणी शहरात बॅरिकेडिंग करून ठेवलं आहे की लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार नाही. एवढा लोकांच्यात राग आहे. आत्ता रमजानमुळे बहुतेक लोक दिवसभर उपवास असतो, त्यामुळे आंदोलन करायला ताकद आता तो संपला की लोक रस्त्यावर येऊ शकतील. आणि त्याच आसपास जर आखाती देशांनी इराणवर हल्ला केला, युद्ध केलं, तर पहिली मदत त्यांना पाकिस्तानकडनं मिळणं अपेक्षित आहे. पण पाकिस्तानचं आता ततपप होतं आहे. बोलायला पाकिस्तान समर्थनार्थ वक्तव्य करतोय, पण समोर त्यांच्या बाजूने उतरायची पाकिस्तानची हिंमत नाही आहे. ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या परिस्थितीची जाणीव ठेवून पाकिस्ताननी आसिम मुनीर आज या सगळ्या शिया लोकांच्या धर्मगुरूंना भेटले आणि संदेश हाच होता की बाबा आखातात ते झालं आहे, त्याचं आमच्या इथे येऊन देऊ नका. मग तुम्ही म्हणाल हे बाप बाप होता आहे, बेटा बेटा होता आहे, काय झालं? आपल्याला आठवत असेल या युद्धाच्या सुरुवातीला पूर्वी म्हणजे मी एक व्हिडिओ केला होता की काहीतरी घडतं आहे, काहीतरी भयंकर काहीतरी घडतं आहे. त्याला खूप प्रतिसाद आला होता. 1,75,000 व्ह्यू वगैरे त्याला मिळाले होते. पण त्या व्हिडिओची सुरुवात कुठून होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतात कोणतरी एक ग्रँड मुफ्ती आहेत मुसलमानांचे, 94 वर्षाचे आहेत, मुस्लियार म्हणून नाव विसरलो मी त्यांचं. त्यांना भेटले होते, अजित दोवालसोबत भेटले होते. आणि तेव्हाच माझ्या मनात प्रश्न आला होता की हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं हे ग्रँड मुफ्तींना भेटायचं कारण काय असू शकतं. तेव्हा मी व्हिडिओतही म्हटलं होतं की तेव्हा मला पहिलं वाटलं होतं की केरळच्या निवडणुकात मुस्लिम मतं मिळवण्यासाठी असतील, कारण मोदी करतात असं, निवडणुकीत काही क्षम्य नाही आहे. नंतर वाटलं कदाचित सौदी आणि UAE यांच्यातल्या टेन्शनमध्ये त्याचे परिणाम काहीतरी होऊ शकतात. पण आता हे जाणवतं आहे की कुठेतरी या सगळ्याचा होऊ घातलेल्या इराण युद्धाशी संबंध होता. बऱ्याच लोकांना हे आधीपासून माहिती होतं की अशा प्रकारचं युद्ध होणार आहे. हे युद्ध लवकर संपेल असं अमेरिकेकडनं सांगण्यात आलं होतं, पण आखातातलं युद्ध लवकर संपत नसतं. हा अनुभव आहे. हे जे शहाणपण असतं ते विद्यापीठात डिग्री घेतल्याने येत नाही. शहाणपण व्यवहारातनं, अनुभवातनं येतं. आणि ते शहाणपण मोदींकडे, अजित दोवाल यांच्याकडे भरपूर आहे. फील्डमध्ये काम केलेले लोक आहेत. आणि असं जर झालं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची जाणीव या लोकांना असावी. म्हणून हे जे सगळं की असं झालं तर त्याच्यात आपला समाज म्हणजे भारतीय लोक आखातातले आणि भारतीय मुस्लिम भारतातले याच्यात झळ लागू नये. धार्मिक पातळीवर धर्मगुरू असतील, धर्माचे नेते असतील, त्यांच्याकडनं अशा वेळेला आगीत तेल घालण्याचं काम करू नये ही अपेक्षा तेव्हा केली असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. पाकिस्तान आत्ता जागा झाला आहे आणि आता पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर शिया धर्मगुरूंना भेटून त्यांच्याशी बोलणी करतायत. मुद्दा हाच आहे. आणि त्यामुळे गोष्ट स्पष्ट आहे की रमजान ईदनंतर कदाचित या युद्धाचा भडका आणखीन मोठा होऊ शकतो. जमिनीवरची कारवाई होऊ शकते. आखाती अरब देश सहभागी होऊ शकतात. याचा सगळ्या जगाला फटका बसणारच आहे. पण याच्यात सगळ्यात जास्त होरपळणार आहे तो आपला शेजारी देश पाकिस्तान. हा त्यात सगळ्यात जास्त होरपळणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.